संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांची पालखी आज लोणंद नगरीमध्ये मुक्कामी आहे। ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये लाखो वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचा विठ्ठल नामाच्या गजरामध्ये प्रवास करतात। जवळपास 300 ते 350 दिंड्या ज्या आहेत ते ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये चालतात। मात्र दिंड्यांमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची सोय जी आहे, ज्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावरती ही दिंडी विसावली जाते त्या ठिकाणी केली जाते। मी सध्या लोणंद नगरीमध्ये आहे आणि आपण पाहतो की सध्या ज्ञानोबारायांची पालखी तळावरती पोहोचलेली आहे। मात्र वारीमध्ये चालत येणाऱ्या या सगळ्या वारकऱ्यांची सोय जी आहे ती पालखी तळावरती येणाऱ्या महिला वारकरी ज्या वारीमध्ये सहभागी होतात त्यांच्याकडून गवळण म्हणत संपूर्ण दिवसभरातला सीन जो आहे तो खरं तर या गवळणीच्या माध्यमातून घालवला जातो आणि आपण पाहतोय की या सगळ्या वारकऱ्यांची जेवणाची सोय जी आहे ती पालखी तळावरती केली जाते। माऊलींच्या ज्ञानोबारायांच्या वारीचं एक महत्त्व जे आहे ते म्हणजे वारीमध्ये चालणारा वारकरी उपाशी राहत नाही, कारण या भुकेल्यांची सोय जो आहे तो देव करतो अशा पद्धतीची आख्यायिका सांगितली जाते। आणि ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये ज्या मानाच्या दिंड्या चालतात, रथाच्या पाठीमागे असणारी खडकतकर बाबांची दिंडी जी आहे ती क्रमांक 1 ची या ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये चालते। ज्ञानेश्वर महाराज जवळेकर आपल्या बरोबर आहेत। किती वर्षांची तुमची दिंडीची परंपरा आहे? साधारणतः किती वारकरी तुमच्या दिंडीमध्ये चालतात? रामकृष्ण हरी, आमची 150 ते 200 वर्षाची परंपरा आहे। हा ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये लक्ष्मीबाई खडकतकर हे दिंडी रथाच्या पाठीमागे 1 नंबर, आमच्या दिंडीचे मालक हरिभक्तपरायण चंद्रकांत यशवंत आंबेकर या दिंडीचे मालक आहेत। त्यांच्या दिंडीमध्ये आज हजारो लोकांच्या संख्येमध्ये 1 नंबरमध्ये दिंडीमध्ये भजन चालतं आणि त्यांच्या जेवणाची सोय या ठिकाणी वारकऱ्यांची केली जाते। काय वारीचं महत्त्व सांगितलं जातं? वारीचा कसा अनुभव असतो? 18 दिवस सगळे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत प्रवास करतात। काय वारीचं महत्त्व सांगितलं जातं? म्हणजे किती वयोवृद्ध वारकरी असला तरी सुद्धा पालखी तळावरती विसवल्यानंतर त्याला देवाची अनुभूती भेटते, अशा पद्धतीचं महत्त्व सांगितलं जातं। ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा म्हणजे हा जनसामान्यांचा सोहळा आहे। वास्तविक पाहता या सोहळ्यामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची, कोणीही यावं या पालखी सोहळ्यामध्ये भक्ती सागरामध्ये न्हावून जावं, हा सर्वांसाठी सोहळा आहे। ज्ञानोबाराय ही जगाची माय माऊली आहे आणि इथं माऊलीच्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर जसं लहान बालकाला आपल्या आईच्या मांडीवर झोपल्यानंतर सुख प्राप्त होतं, तसं ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्व भावी भक्तांना आल्यानंतर तो सुखाचा आनंद आईच्या मांडीवर झोपलेला जो असतो तो या सोहळ्यामध्ये प्राप्त होतो। या सगळ्या वारकऱ्यांची पालखी तळावरती जेवणाची सोय केली जाते। वारीचं महत्त्व असं आहे की वारीमध्ये जो येतो तो उपाशी मरत नाही, म्हणजे ठिकठिकाणी कुठं ना कुठं हे सगळ्या अन्नदानाची सोय केलेली असते। अन्नदानाचं महत्त्व वारीमध्ये सांगितलं जातं। जेवणाची तयारी किती वाजता सुरू होते, सकाळची कधी असते आणि रात्री कशा पद्धतीने तयारी केली? तसं पाहायला गेलं तर ह्या जेवणाच्या ज्या गाड्या असतात त्या रात्री जेवण झालं की पुढल्या दुपारच्या जेवणासाठी पोचतात, कारण का सकाळी पालाच्या गाड्या चालू होतात त्याच्यामुळं ट्रॉफिक खूप होते आणि पालखी सोहळ्यामध्ये खूप गर्दी वाढलेली आहे। त्याच्यामुळं ह्या गाड्या रात्रीच निघून जातात 10-11 वाजता। त्यांना सकाळी पहाटे 4 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते, कारण दिंडी 10 वाजता 11 वाजता 12 वाजता पोचतात। गेल्या त्यांना जेवण दिलं पाहिजे। जेवण केल्यानंतर 1-2 तास त्यांना विश्रांतीसाठी मिळतात। लगेच ह्या गाड्या जेवण झालं की मागचा विचार न करता पुढल्या मुक्कामाच्या ठिकाणी जातात आणि 4 वाजता तिथं स्वयंपाकाला सुरुवात करतात। 7 वाजता 8 वाजता 6 वाजता माऊली पोचले, जशी आरती झाली नियमाप्रमाणे सगळं दिंडीचं वेळापत्रक ठरलेलं असतं, वेळच्या वेळेला सगळं वारकऱ्यांना मिळतं। सर्व दिंड्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं, सर्व गाड्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं। कोणती गाडी किती वाजता निघणार, तंबूची गाडी किती वाजता निघणार, स्वयंपाकाची गाडी किती वाजता निघणार, कोणतं टँकर कोणतं वारकऱ्याला आंघोळीला ठेवायचं याच्यापासून तयारी असते। म्हणजे हा नियमाप्रमाणे आणि ठरलेल्या वेळाप्रमाणे चालणारा जगातला पहिला सोहळा आहे की म्हणजे कुठलंही त्याला निमंत्रण दिलं जात नाही, लाखो वारकरी चालतात मात्र त्यांची सगळ्यांची सोय होते। तसं पाहायला गेलं तर हा सोहळा वैयक्तिक कुणाचा नाही, सर्वजण आपला सोहळा, माझ्या ज्ञानोबारायांचा सोहळा या भावनेनं उपस्थित राहतात। वास्तविक पाहता इथं कुणालाही काम काही सांगायची गरज नाही, ज्याचं त्याचं काम ठरलेलं आहे आणि ज्याची तो व्यक्ती आपापलं काम पूर्ण पदाने म्हणजे पूर्ण ह्याने वेळेत देऊन तो पूर्ण करतो। वास्तविक पाहता पालं ठोकणारे असतील, ड्रायव्हर असतील, गाडी चालवणारे, टँकरवाले असतील, दिंडीत चालणारे, त्यांना सांगायची गरज नाही। तुमची जागा एकदा आळंदीमध्ये फिक्स झाली, या लाईनला चलायचं, त्या लाईनला चलून अगदी पंढरपूर पर्यंत 1 सेकंद इकडं तिकडं न होता ज्ञानोबारायांना चिटकून चालतो। आता ही या ठिकाणी आचारी जे आहे ते जेवणाची सोय करतात, मात्र या सगळ्या वारकऱ्यांची सोय जी आहे ज्यांच्याकडून केली जाते ते म्हणजे वारीमध्ये चालणाऱ्या महिला वारकरी। आपण पाहतोय की पालखी तळावरती तिकडे ज्ञानोबाराय विसावलेले आहेत आणि ज्या दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी येतात आपण पाहतोय की या सगळ्या महिला वारकऱ्यांकडून या सगळ्या वारकऱ्यांची जेवणाची सोय जी आहे ती केली जाते। आपण पाहतोय की वयोवृद्ध वारकरी आहेत, महिला आहेत, गवळणी म्हणतायत आणि आपला
वारीमध्ये चाललेला शीन जो आहे तो घालवताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या पालखी तळावरती आपण पाहतोय की महिलांकडून भाकरी ज्या आहेत त्या ठिकाणी थापल्या जात आहेत. या आजी आपण पाहतोय की किती वय आपण यांचा अंदाज केला नसेल, मात्र या सगळ्या महिला पालखी तळावरती या ठिकाणी विसावलेल्या आहेत. आजी कुठून आले? जवळगाव जवळगावरून. हा बर, किती वर्ष झाले आता? 20 वर्ष झालं. 20 वर्ष. हो. थकल्यासारखं वाटतंय का? नाही बर, नाही आता वाटत. कुठं जायचंय? आता त्यांचं पंढरपूरला पंढरपूरला. कुणाला भेटायचंय? पांडुरंगाला इथं भेटतंय का पांडुरंग पण? भेटतो. कुठं भेटतंय? देवळात हा? देवळात देवळात भेटतंय का पण नक्की? भेटताय बर भेटतो बर. भेटतो. आता काय हाती दुखतात का मग एवढं सगळं नाही काम नाही करायचं? नाही 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 दुखत नाही काय नाही. बर हा बर दुखत नाही. बर. आपण पाहतोय की त्या सांगतात की पांडुरंगाला भेटायला जायचंय. आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला या सगळ्या महिला वारकरी ज्या आहेत ते या ठिकाणी जेवणाची सोय करतात. बर, किती वर्ष झालं? 30 वर्ष 30 वर्ष. झाली बर होय. परत वारीला 10 वर्ष बर आणि आता किती बी वर्ष झाली बर. आता कुठं जायचं मग पुढे? पंढरीला. पंढरीला. हा बर, पण आता काय वारी पोच करायची म्हणजे? तर बर महिन्यावरला इथे बर होय. बर पांडुरंगाला आपल्या सर्व मोठ्या वाऱ्या झाल्या. बर. 10-15 गवळण म्हणणार का तुम्ही? कुणाला येते गवळ? हा हा, म्हणा गवळण म्हणा. पाण्या निघाली राधा, पाण्या निघाली राधा, गवळण ऋण जुन वाजे पायी पैंजन, गवळण ऋण जुन वाजे पायी पैंजन, पाणी आसाता पाणी अशी जाते, डोईवर गागर हातामंदी जारी, गवळण ऋण जुन वाजे पायी पैंजन, गवळण ऋण जुन वाजे पायी पैंजन. पाहतोय की या सगळ्या महिला वारकऱ्यांचा उत्साह जर पाहिला तर वारीमध्ये चालणाऱ्या महिला वारकऱ्यांना वयाचं बंधन नसतं. साधारणतः 80-85 वर्षाच्या या सगळ्या महिला वारकरी असतील. मात्र आपण पाहतोय की ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास करतात आणि आम्हाला पांडुरंगाला भेटायचं आहे ही भावना खरं तर या सगळ्या वारकऱ्यांची बोलकी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. आणि आळंदीपासून निघालेला हा सगळा लाखोंचा जनसमुदाय पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला आहे आणि आपण पाहतो की ज्ञानोबा राय आज लोणंद नगरीमध्ये विसावलेले पाहायला मिळतात. कॅमेरावर विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, लोणंद, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.